दिवाळी फराळामधील सर्वांनाच आवडणारा लाडूचा प्रकार म्हणजे बेसनचे लाडू. न रेळणारे, खाताना टाळ्याला न चिकटणारे. तर बेसनचे लाडू छान दाणेदार होण्यासाठी त्यामध्ये आपण एक सिक्रेट 2 जिन्नस घालणार आहोत. आता बेसनचे लाडू करायचं म्हटलं की भरपूर तूप तर असलंच पाहिजे. परंतु आज आपण कमीत कमी तुपामध्ये तोंडात टाकताच विरघळणारे एका ट्रिकसह हे बेसनचे लाडू करणार आहोत. अगदी रेसिपी साधी सोपी आहे, त्यामुळे कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा. आणि रेसिपी माझी थोडी तरी आवडली ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. नवशिके देखील आरामात हे लाडू करू शकतील. चला तर वेळ न घालवता आपण लगेच या रेसिपीला सुरुवात करूयात. वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो आणि वाटीच्या प्रमाणामध्ये मी 4 वाटी अशा प्रकारे बेसन चाळून घेतलेले आहे. खाताना बेसनचे लाडू छान दाणेदार लागण्यासाठी आपण त्यामध्ये 2 सिक्रेट जिन्नस घालणार आहोत. ते म्हणजे 2 टेबलस्पून तूप आणि 2 टेबलस्पून फ्रीजमधील थंडगार असे दूध. तूप आणि दूध घातल्यामुळे बेसन छान दाणेदार तर होतेच आणि लाडू खाताना देखील खूप सुंदर असे लागतात. त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करू नका. हातावरती अशा प्रकारे बेसन चवून घेतल्यामुळे सर्व बेसनाला तूप आणि दूध व्यवस्थित लागले जाते आणि त्यामुळे छान रवाळ असं हे बेसन तयार होतं. तूप आणि दूध बेसनाला व्यवस्थित लागून छान रवाळ असे बेसन तयार झालेले आहे. आता पुरणाच्या चाळणीमध्ये थोडे थोडे घालून आपण ते चाळून घेऊयात. बेसन चाळून घेतल्यामुळे बेसनाच्या काही गुठळ्या असतील ना त्या पूर्णपणे मोडल्या जातील. तसेच बेसन चाळून घेतल्यामुळे छान रवाळ असे इथं लाडवासाठी बेसन देखील तयार होतं. छान रवाळ असे बेसनाचे लाडू खायचे असतील ना तर ही स्टेप अजिबात स्किप करू नका. ज्या कढईमध्ये मी बेसन भाजणार आहे ना त्याच कढईमध्ये हे बेसन चाळून घेतलेलं आहे, त्यामुळे भांडी देखील लाडू करताना जास्त पडत नाही. छान रवाळ आणि दाणेदार असं बेसन चाळून झाल्यानंतर आता ही कढई मंद गॅसवरती ठेवून सुरुवातीला 3 मिनिटं आपण कोरडं सतत परतत हे बेसन भाजून घेणार आहोत. अशा प्रकारे बेसन कोरडं भाजून घेतल्यामुळे तूप टाकल्यानंतर बेसन भाजायला जास्त वेळ लागत नाही, लगेच ते भाजलं जातं. त्यामुळे अगोदरच भाजताना तूप टाकू नये. 3 मिनिटं छानपैकी बेसन भाजून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये तूप घालून घेऊयात. ज्या वाटीने बेसन घेतलं त्या वाटीने मी पाऊण वाटी ह्या ठिकाणी वितळलेलं तूप घेतलेलं आहे. आता तूप सर्व लगेच न टाकता त्यातील निम्मं तूप आता आपण बेसनामध्ये घालून व्यवस्थित ते मिक्स करून घेऊयात. तूप टाकल्यानंतर बेसनच्या जरा गुठळ्या झालेल्या दिसत असतील, परंतु जसं जसं बेसन भाजलं जातं ना तसं त्या गुठळ्या पूर्णपणे मोडल्या जातात. आता बेसन भाजत असताना गॅसची आच कुठेही मोठी न करता मंद ते मध्यम आचेवर सतत परतत हे बेसन भाजून घ्यावं. तर ह्या ठिकाणी जवळपास 15 मिनिटे झालेली आहेत. आता त्यामध्ये आपण बाजूला जे तूप ठेवलेलं होतं ना त्यातील अजून थोडंसं तूप घालून घेऊयात. जवळपास आपण मंद ते मध्यम आचेवरती म्हणजे 30 मिनिटं हे बेसन छान खरपूस असे भाजून घेणार आहोत. एकदा अशा प्रकारे तुम्ही बेसनाचे लाडू दाणेदार करून पाहिले की परत परत कराल इतके हे भारी होतात. जवळपास या ठिकाणी 25 मिनिटे झालेली आहेत. सुरुवातीपेक्षा पहा इथे मिश्रण हलकंसं तुम्हाला ओलसर दिसत आहे ना. बेसनाच्या लाडूमध्ये तूप जास्त झाले की लाडू हे खाली बसतात आणि कमी पडलं की लाडू खूप ड्राय होतात. त्यामुळे परफेक्ट असं तूप पडणं अत्यंत आवश्यक आहे. आता उरलेला आपण 1 चमचा तूप देखील घालून घेऊन अजून 5 मिनिटं छानपैकी हे बेसन परतून घेऊयात. आता पावभाजीच्या मॅशरने व्यवस्थित आपण ते मॅश करून घेऊयात, कारण की बेसनामध्ये काही गुठळ्या असतील ना त्या देखील छानपैकी मोडल्या जातील आणि छान रवाळ असं हे मिश्रण तयार होईल. नवशिके देखील सहजपणे करू शकतील अशी ही बेसनच्या लाडूची रेसिपी आहे. आता बेसन व्यवस्थित भाजलेलं का नाही हे कळण्यासाठी थोडंसं बेसन तुम्ही खाऊन बघितलं आणि ते टाळ्याला नाही चिकटलं तर समजायचं तर बेसन व्यवस्थित भाजलेलं आहे. किंवा बेसन व्यवस्थित भाजलंय का नाही त्याची दुसरी खूण तुम्हाला आता मी सांगणार आहे. सुरुवातीपेक्षा या ठिकाणी बेसनाचा कलर देखील बदललेला आहे ना. भाजलेल्या बेसनामध्ये 1 चमचा पाणी घालून बेसनाला छान चुरचुर असा आवाज आला की समजायचं ह्या ठिकाणी बेसन परफेक्ट असं भाजलेलं आहे.
ही बेसन भाजण्याची अत्यंत महत्त्वाची अशी खूण आहे. तसंच ह्या स्टेपला बेसनामध्ये पाणी टाकल्यामुळे छान दाणेदार असे बेसन तयार होते. आता गॅस बंद करून हे भाजलेलं बेसन आपण एका परातीमध्ये काढून घेऊयात. असंच कढईमध्ये हे मिश्रण ठेवलं की ते करपलं जाईल आणि त्यामुळे लाडू खाताना करपट असे लागतील. त्यामुळे भाजल्यानंतर ते लगेच एका परातीमध्ये काढून अशा प्रकारे पसरून घेऊन पूर्णपणे थंड करून घ्यावे. गरमच असताना त्यामध्ये अजिबात साखर टाकू नये. बेसन गरम असताना त्यामध्ये साखर टाकली की अजिबात लाडू वळता येणार नाही, कारण की लाडवाचं मिश्रण पूर्णपणे पातळ होतं. त्यामुळे साखर टाकण्यापूर्वी हे मिश्रण पूर्णपणे ह्या ठिकाणी मी थंड करून घेतलेले आहे. थंड झाल्यानंतर पहा कुठे देखील हे बेसन पातळसर असं झालेलं नाही, म्हणजे आपण टाकलेलं तूप हे परफेक्ट असं पडलेलं आहे. ज्या वाटीने चणा डाळीचं पीठ घेतलं त्या वाटीने 1.5 वाटी पिठी साखर आपण बेसनामध्ये घालून घेऊयात. 4 वाटी बेसनासाठी 1.5 वाटी पिठी साखर परफेक्ट असं गोडीचं प्रमाण आहे. परंतु तुमच्या गोडीनुसार तुम्ही पिठी साखर थोडी कमी जास्त करू शकता. ह्या ठिकाणी जी वाटी दाखवली ना त्या वाटीच्या साह्यानेच मी पिठी साखर 1.5 वाटी घालून घेतलेली आहे. आता त्यामध्ये साधारणपणे 1 छोटा चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालणार आहोत. सर्व जिन्नस घातल्यानंतर व्यवस्थित आपण ते मिक्स करून घेऊयात. ह्या स्टेपला मिश्रण पातळ झालं की थोडंसं बेसन भाजून तुम्ही घालू शकता, परंतु भाजताना अजिबात तूप घालू नये. आणि घट्ट झालं की 2 ते 3 चमचे तूप गरम करून घालून अशा प्रकारे हे लाडूचं मिश्रण तयार करून घेऊ शकता. परंतु मी टाकलेलं जिन्नसाचं प्रमाण परफेक्ट असं पडल्यामुळे अजिबात मला अतिरिक्त बेसन आणि तुपाची आवश्यकता लागलेली नाही. तर अशा प्रकारे मी मध्यम साईजचे सर्व लाडू वळून घेणार आहे. छान गोल गरगरीत, न रेळणारे आणि टाळ्याला न चिकटणारे आणि महत्त्वाचे म्हणजे कमीत कमी तुपामध्ये आज आपण हे बेसन लाडू केलेले आहेत. लाडू छान वळून झाल्यानंतर तो हातावरती छान खेळवला ना तर लाडूला खूप छान चकाकी येते. त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करू नका. सर्व जिन्नसामध्ये तुम्हाला थोड्याशा गुटळ्या वाटत असेल तर मिक्सरच्या जारमध्ये घालून तुम्ही हे मिश्रण फिरवून घेऊन छान एकसारखं करून घेऊन नंतर त्याचे लाडू बांधले तरी चालेल. अजिबात मिक्सरला फिरवल्यानंतर तूप सुटत नाही. मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे छान एकसारखे असे लाडू बांधले जातात. चला भेटूया अशाच एखाद्या दिवाळीच्या फराळाच्या रेसिपीमध्ये. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.